शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350वा राज्याभिषेक सोहळा नवीन राजवाड्याच्या प्रांगणात शाही लवाजम्यासह आणि सनई चौघड्याच्या निनादात मोठ्या उत्साहात पार पडला। सुरुवातीला झांज पथक आणि महाराष्ट्र पोलीस बँडचं सादरीकरण करण्यात आलं। यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुवर्ण मूर्तीचं नूतन खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि याज्ञसेनी राजे छत्रपती महाराणी साहेब, मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, यशस्विनी राजे छत्रपती यांच्यासह करवीरच्या जनतेच्या उपस्थितीत यशराजे छत्रपती यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली। महाराजाधिराज कुलवाडी भूषण युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज की जय। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज की जय। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज की जय। मागील वर्षांपासून नवीन राजवाड्यात हा सोहळा संपन्न होतोय। करवीर छत्रपती शाहू महाराज हे खासदार झाल्यानंतरचा हा पहिलाच सोहळा असल्यामुळे त्याला वेगळं महत्त्व प्राप्त झालं होतं। शाहीर विशारद आझाद नायकवडी यांनी पोवाड्याचं सादरीकरण केलं। शौर्य गीतं, मराठी स्फूर्ती गीतांचंही यावेळी सादरीकरण करण्यात आलं। वंदनी हिंद भूमीला, वंदनी हिंद भूमीला, वंदनी हिंद भूमीला, वंदनी हिंद भूमीला, पैसा मागीला माझ्या देशाला, माझ्या देशाला। प्राणपण प्रिय देश आपला, बोला हो जय जय बोला, घोष हा भिडते गगनाला रे, घोष हा भिडते गगनाला रे, घोष हा भिडते गगनाला रे। करवीर नाद ढोल पथकाच्या सादरीकरणानं सारा परिसर दुमदुमून गेला। याप्रसंगी शिवशाहू विचार पुढे घेऊन जाऊ असं सांगत राज्याभिषेक दिनानिमित्त श्रीमंत शाहू महाराज यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या। कोल्हापूरचेच नाही किंवा महाराष्ट्राचे नाही, संपूर्ण भारताचे नागरिकांचे मी या दिवशी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि असाच शिवछत्रपतीचा विचार, शाहू महाराजांचा विचार पुढे घेऊन आपण सर्व चालत राहाल ही अपेक्षा ठेवून आणि सर्व लोकांना, जनतेला शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांनी जो आता नुकत्याच निवडणुकीमध्ये जो प्रतिसाद दिला त्याबद्दल पूर्ण जनतेची मी आभार मानतो।
यावेळी आमदार जयश्री जाधव, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, शिवसेना ठाकरे गटाचे हर्षल सुर्वे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.